सांगत आहे हे राज्य हा देश लोकशाहीचा देश असताना या राज्यात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा चालू है। हमारे जो आज आंदोलन किया गया कांग्रेस की तरफ से, क्या कांग्रेस ने महाविकास आघाड़ी का आंदोलन था, सभी पार्टियों का हमारे महाविकास आघाड़ी का ये आंदोलन था। किसी भी पार्टी का कार्यालय किसी भी व्यक्ति ने तोड़ना ये गुनाह है और इसमें सरकार शामिल है। सरकार ने तुरंत उस सब गुंडों को अरेस्ट करना। राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। चुकीचा एफआयआर आहे तो, कारण राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते, लोकसभेचे जबाबदार नेते आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा 307 दाखल करतात, याला काय अर्थ आहे का? त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये एका मराठी कुटुंबाला जे आहे ते शिवीगाळ करण्यात आल्याचं म्हणजे मराठी असल्यामुळे शिवीगाळ करण्यात आल्या। हे जे सरकार आलं आताचं भारतीय जनता पार्टी, याच्यामुळं हे सगळे लोक जागे झालेले आहेत। परंतु मला वाटतं मराठी माणूस त्याच्या मनगटात एक ताकद आहे, धमक आहे। अशा पद्धतीने महाराष्ट्रात येऊन जर बाहेरचे माणसं जर मराठी माणसाला अशा पद्धतीने धमक्या देत असेल तर त्याला मुंहतोड जबाब दिला।